श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आणि मंदिर बदलापूर आपटेवाडीमधून गुरुपीठला जाण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या 4थ्या शनिवारी ही बस गुरुपीठला जात असते आणि आज मी पहिल्यांदाच हा माझा अनुभव घेण्यासाठी मी गुरुपीठला निघालो। सकाळचे पहाटेचे 4:30 जवळपास 4:15 ते 4:30चा टायमिंग असेल। मी या सुमसाम रस्त्यावरून श्री स्वामी समर्थ मंदिर आणि सेवा केंद्र येथे चाललोय, कारण आम्हाला 5 वाजता आमची बस येणार आहे आणि 5 वाजता सर्वजण निघणार आहेत असं सांगण्यात आलं होतं। फायनली मी मंदिराच्या अगदी जवळ पोहोचलो आणि मंदिरामध्ये आणखी 4:30 वाजले होते तरी सुद्धा कोणीही आलं नव्हतं, कारण 5 वाजता म्हटल्यानंतर 5 वाजता यायला सुरुवात करतील लोक असं वाटलं होतं मला आणि तसंच घडलं। श्री स्वामी समर्थच्या मंदिरामध्ये फक्त पुजारी आले होते आणि त्यांचं पूजा करण्याचं काम चालू होतं। मी सुद्धा पूजाच्या ठिकाणी गेलो आणि पाहिलं। जवळपास 5:30 वाजता बस आली आणि प्रत्येक जे येणारे भाविक होते ते बरेचसे भाविक आले होते आणि त्यांनी बसमध्ये चढलं। 5:30च्या सुमारास श्री स्वामी समर्थ केंद्रातील पुजारी येऊन बसची पूजा करून आम्हाला शुभेच्छा दिल्या। गुरुमाऊली परमपूज्य मोरे दादा यांच्या पावन नगरीत आणि श्री स्वामी समर्थांचं भव्य मठ असलेलं गुरुपीठ आज आम्ही पाहणार आहोत। श्री स्वामी समर्थ मंदिरातील हे सजलेलं फोटो पाहून आम्ही प्रवासाला सुरुवात केली। बदलापूरमधून आमची बस निघाली आणि वाटेमध्ये श्री स्वामी समर्थांच्या गजरामध्ये आम्ही निघालो आणि लवकरात लवकर सकाळ सुद्धा झाली। सकाळी सूर्य आमच्या स्वागतासाठी जणू आम्हाला साक्षात दर्शनच दिले। मित्रांनो, इथे पेट्रोल पंपाजवळ आमची बस थांबलेली आहे आणि थोडं नाश्ता आणि चहा आम्ही बसमध्येच केलो। नाश्ता वगैरे आम्ही बाहेरूनच आणलं होतं आणि चहा वगैरे सगळेजण घेतले आणि आता इथे चहा नाश्ता झाला। आता निवांत थोडंसं इथे वॉशरूम पण व्यवस्था केली होती, वॉशरूमची व्यवस्था आहे। सर्वजण फ्रेश झाले, चहा नाश्ता घेतला। आता आम्ही पुढची वाट परत पकडणार आहोत, बघू शकता। आम्ही बसमधून जात असताना वाटेमध्ये आम्हाला अनेक पालख्या दिसल्या आणि काही लोक अयोध्यापर्यंत चालत जात होते। खरंच हा अनुभव पाहून खूप आनंद वाटत होता। वाटेतून जात असताना आम्हाला आजूबाजूला नदी शिवाय काही घाट मधून आम्ही प्रवास करत होतो। त्यावेळेस एक वेगळाच अनुभव पाहायला भेटत होता, खूप आनंद वाटत होता आणि श्री स्वामी समर्थांच्या गुरुपीठला यावेळेस आम्ही दर्शन घेण्यासाठी जातोय, तर याचा एक आनंद वेगळाच होता। कमानी जवळ आता आम्ही आलो, इथं बघू शकता तुम्ही आणि इथं खूप मोठी गर्दी आहे आणि परत जपून
फायनली आमची बस गुरुपीठला पोहोचली आणि गुरुपीठला पोहोचल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता आमचे सर्व स्वामी भक्त हे बसमधून उतरले आणि इथून आम्ही गुरुपीठला श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी निघालो। स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला पाय असे धुवावे लागतात। इथे पाय धुण्याची अशी व्यवस्था केलेली होती आणि गुरुमाऊली यांचं भाषण सुद्धा ह्या व्यासपीठावरती चालू होतं। गुरुमाऊलींची हितगुज आणि त्यांची प्रवचन शिवाय भरपूर मोठ्या संख्येने इथे लोक उपस्थित होते। दिनदर्शिका असेल, नित्य सेवा स्वामी चरित्र असेल, बहुभाषेतून ते जनतेपर्यंत पोहोचवणं असंख्य भाषा बोलत असताना स्वामी महाराजांनी आणि भारत मातेनं हा देश एक संघ ठेवलेला आहे। बहुभाषिक तुम्ही पाहू शकता इथे श्री गुरुमाऊली यांनी इथे अनेक लोक त्यांचं हितगुज ऐकण्यासाठी बसलेले आहेत आणि आम्ही श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये सर्वप्रथम दर्शनासाठी आलो। मित्रांनो, तुम्हाला सांगायचं म्हणजे इथेच श्री स्वामी समर्थ देऊळ बंद या पिक्चरचं शूटिंग सुद्धा याच ठिकाणी झालेलं आहे। याच ठिकाणी शेवटचं सीन दाखवण्यात आलेलं होतं। इथे फोटो काढण्यासाठी सक्त मनाई होती। फोटो आम्ही काढू शकत नव्हतो, तरीही मी थोडंफार फोटोग्राफी घेतलंच। इथे अनेक देवदेवतांचे फोटो, अंबाबाई, रेणुका माता, सप्तशृंगी सर्व देवतांचे फोटो या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल। शिवाय परमपूज्य गुरुमाऊली यांचं हितगुज आम्हाला ऐकायला भेटलं। एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाही, म्हणून व्यवहार मंडळाला हे आजूबाजूचा परिसर सुद्धा खूप सुंदर आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता आयुर्वेद विभाग, मुद्रण विभाग, स्वयंरोजगार विभाग, तुम्ही काय घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता। इथे आयुर्वेद विभाग, मुद्रण विभाग आणि स्वयंरोजगार विभाग शिवाय श्री स्वामी समर्थचा मासिक विभाग पण इथे आहे। तुम्हाला जर काही मासिक घ्यायचं असेल तर तुम्हाला इथे नाव नोंदणी करावी लागते। शिवाय परिसर खूप मोठा आहे। इथे अजून सुद्धा तुम्ही पाहू शकता इथे पार्किंगचा एरिया। त्यानंतर आम्ही अन्नछत्र मंडळामध्ये पोहोचलो आणि इथे महाप्रसाद घेतला। अन्नदान सर्वश्रेष्ठ दान म्हणून इथे असंख्य लोक येऊन महाप्रसाद घेतात। आम्ही सुद्धा महाप्रसाद घेण्यासाठी आणि इथे विशेष म्हणजे दालबाटी हा एक वेगळ्या प्रकारचं एकदम सुंदर असं महाप्रसाद इथे भेटतो आणि खूप छान वाटलं आम्हाला ते दाळबाटी खाऊन आणि राईस खूप छान असं महाप्रसाद होतं आणि अनेक लोक कंटिन्युअसली इथे महाप्रसाद घेत असतात। प्रसाद घेतल्यानंतर इथे आतमध्ये एक अन्नपूर्णा देवीचं मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा इथे आम्हाला पाहावयास भेटला। हे पाहून तर मन इतका प्रसन्न झाला की खूप सुंदर वाटला। आताच महाप्रसाद घेऊन आम्ही निघालोय आता बाहेर, तर तुम्ही बघू शकता। गुरुपीठचं दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो त्र्यंबकेश्वरला। त्र्यंबकेश्वरला आम्हाला दर्शन घेऊन तिथे खरेदी करायची होती आणि खरेदी आम्ही कसं केलं, त्यानंतर त्र्यंबकेश्वरचं आम्ही दर्शन कसं घेतलं यासाठी लवकरच मी इथे एक व्हिडिओ पुन्हा अपलोड करेल।
चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा। हा व्हिडिओ जर आवडल्यास कॉमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।